नांदेडमध्ये एका विद्यार्थ्यासोबत धक्कादायक घटना घडली आहे। पहाटे 5:45च्या दरम्यान इयत्ता 6वीत शिकणाऱ्या एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। वैभव संतोष पांचाळ असं मृत बालकाचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार शहरातील आनंदनगर भागात वानखेडे वसतिगृह आणि कोचिंग क्लासेस आहे। याच वसतिगृहात वैभव पांचाळ हा विद्यार्थी होता। शिवाय अनेक विद्यार्थी या वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहेत। वैभव हा लोहा तालुक्यातील जोमेगाव येथील रहिवासी असून तो 6वी वर्गात शिक्षण घेत होता। 5वीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी कुटुंबियांनी त्याला नांदेड शहरातील एका शाळेत टाकलं। त्यानंतर राहण्यासाठी आणि ट्युशनसाठी आनंदनगर भागातील वानखेडे वसतिगृहात दाखल केलं होतं। आज शनिवारी सकाळी 5:45 वाजेच्या दरम्यान 3ऱ्या मजल्यावरून तो खाली पायरीवर पडला। तात्काळ त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र डोक्याला गंभीर मार लागल्यानं त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। 3ऱ्या मजल्यावरील पायरीच्या कठड्यावरून घसरून खाली पडल्यानं त्याचा मृत्यू झाला असं सांगण्यात आलं। 3ऱ्या मजल्यावर तो काय करत होता, अपघात आहे की घातपात याचा तपास विमानतळ पोलिसांकडून केला जात आहे। दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे। या घटनेनं मात्र एकच खळबळ उडाली।